नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिनांक 20 सप्टेंबर व 21 सप्टेंबर या 2 दिवसात आमदार शरददादा सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यात तब्बल 20 कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन केले. यावेळी जुन्नर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानुष हमारे भाई जैसे आदरणीय शरददादा सोनवणे यहाँ पर तशरीफ लाया. मैं नगर जमात की जानिब से उनका इस्तेमाल करता हूँ. दादा अख्ख्या जिल्ह्यात सगळ्यात मोठं कब्रस्तान आमचं आहे. जवळपास 17 एकर क्षेत्र आहे आणि आतापर्यंत तसंच आहे, अबाधित आहे. याच्यातलं पुढे अतिक्रमण वगैरे काय हा प्रकार नाही. तुम्ही आमदार झाल्यानंतर सगळ्यात अगोदर जात पात विरहित म्हणजे हिंदू नाही मुसलमान नाही, जो येईल माणूस त्याला काम करायचं. आपल्याला प्रस्ताव विनालाय म्हटलं दादा असं करायचं. आपल्याला मंत्रालयात गेलो, तुम्ही बोलून घेतलं, सगळ्या गावात फोन केले आणि प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव आपण एकनाथ खडसे साहेबांना स्वतः तुमच्यासोबत मी आलो, गिरीश बापट साहेबांकडे गेलो, त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना एक कॉपी केली आणि जवळपास 90 लाख रुपये आपल्याला आज फलित स्वरूपात दिसत आहे.
जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी बाशा तलाव असून द्या, चिंचोली असून द्या, पारुंडे असून द्या, राजुरी, आळाफाटा, बेला या सगळ्या ठिकाणी आपण निधी हा वितरित केलेला आहे. सुन्नी समाजाच्या जुन्नर शहराच्या असलेल्या या कब्रस्तानला आज भूमिपूजनाचा उद्घाटनाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न करताना मला मनस्वी आनंद होतो की अल्पसंख्याकांचा 91 लाखाचा फंड आणण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहे. जमीरभाई कागदे जे आता विद्यमान नगरसेवक आहेत, माझे मित्र आहेत, आणि त्यांनी जो विश्वास खरं तर आपल्या मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून माझ्या खांद्यावर ठेवलेला आहे ती वास्तविकता आहे. या शहरामध्ये फिरत असताना माझं मन सातत्याने नैराश्याच्या भूमिकेने फिरतं, कारण का या शहरामध्ये एवढे मोठं पोटेन्शियल असताना सुद्धा किंवा या शहरातले लोक इतकी चांगली असताना सुद्धा या शहराचा विकास घडू शकला नाही, ही फार मोठी खंत आहे. आणि म्हणून या तालुक्याचे 2 विभाग आहेत, एक शहरी विभाग आणि एक ग्रामीण विभाग. ग्रामीणची जबाबदारी अतिशय आता गेल्या 2 वर्षामध्ये मी पुढे घेऊन आलेलो आहे. आजही शहरामध्ये जवळजवळ 12.5 कोटीचा असलेल्या उद्घाटनाचा टप्पा आपण आखतोय. किल्लेश्वरीचे आजूबाजूचे कुसूर असेल, दामनखेल असेल, पारुंडे असेल किंवा खोरावस्ती असेल, या सगळे आणि जुन्नरच्या वेशीपासून तर शिवाजी पुतळ्यापर्यंत आणि शिवाजी पुतळ्यापासून तर वर्सोईच्या टेकडीपर्यंत असे सगळे रस्ते आपण हातामध्ये घेतलेले आहेत. ह्या कामाचं उद्घाटन आज होते, परंतु अल्पसंख्याकाच्या असलेल्या 91 लाखाच्या निधीमधून जो निधी आज आपल्या या वॉल कंपाऊंडला आलेला आहे कब्रस्तानच्या, पहिल्यांदाच ₹1 आधीपर्यंत कुठलाही ₹1 सुद्धा या 60 वर्षामध्ये आलेला नाही, स्वतंत्र झाल्यापासून 70 वर्षामध्ये. चला कुठंतरी मी शरद सोडणे आपला माणूस सेवक म्हणून मी या कब्रस्तानच्या लोकांसाठी मी तुमच्याबरोबर एक फंड आणण्यामध्ये सक्सेस झालो, याचा आनंद मला आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगावं लागेल. आणि जसं पद्धतीने आपण भावना व्यक्त केली की हे काम पूर्ण व्हावं, मी आपल्याला शब्द देतो माझ्या आमदारकीच्या कार्यकालाच्या आतमध्ये तुमच्या कब्रस्तानचं सगळं काम पूर्ण होईल. हे काही काम सगळी जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे, परंतु उद्याचं जे विजन आहे, आपला माणूस आपली आघाडी म्हणून जे जुन्नर शहरामध्ये आपण जर पक्ष विरहित आणि धर्मविरहित, कारण काही लोक धार्मिक राजकारण करतात तर काही लोक पक्षीय राजकारण करतात, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर लोक आता प्रचंड नाराज आहे. 50-60 वर्षामध्ये काही या शहरासाठी करू शकले नाहीत, आणि म्हणून जे स्वप्न आपला माणूस म्हणून मी घेऊन आलेलो आहे त्या कार्यालयाचं सायंकाळी 6 वाजता उद्घाटन आहे. आपण सर्वांनी यावं. आणि आता पक्ष नाही, आता कुठला धर्म नाही, तर आता फक्त विकास, ओनली विजन म्हणजे पुढचा भविष्य. ते भविष्य जर आपण आज माझ्याबरोबर खातं जर नाही घडवलं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे आता कुणाचं काही ऐकायचं नाही, कोणा कानामध्ये हे सांगेल, कोण कानामध्ये ते सांगेल. आता त्या सगळ्या कानामध्ये सांगणाऱ्या माणसांना एकदा त्यांचं ऐकून घरी पाठवून द्यायचं, आणि आपल्या सर्वसामान्य जनतेचं सरकार हे नगरपालिकेमध्ये कसं येईल, नगर परिषदेमध्ये ती काळजी आपण घ्यायची. मला खात्री आहे 100% याचा विजय आपण घेणार आहे. आणि हे जुन्नर शहर मी पाहतोय लांबपर्यंत. मी विजन घेऊन, जसं मी 10 वर्षापूर्वी आलो, मी म्हटलं की मी आमदार व्हायला आलो, लोक मला हसायचे. म्हटले हे बोलतोय की मैं आमदार होऊंगा, मैं MLA होऊंगा, हे क्या गाजर मुला आहे क्या. आणि जसा मी निवडणुकीला उभं राहिलो आणि सर्वसामान्य मला डोक्यावर घेऊन विजय केला, तेव्हा सर्व लोक घाबरली पक्षाची आणि म्हटली की बाबा आपला माणूस हा खरा आपला माणूस या लोकांबद्दल केला. ही जी वस्तुस्थिती तुमच्या समोर तुम्ही आज वास्तव्याने स्वीकारली, तसंच मी तुम्हाला सांगतो अतिशय विश्वासाने प्रामाणिकपणे, उद्याच्या नगराध्यक्ष पदावर आणि सर्व नगरपालिकेची बॉडी ही माझ्या आम जनतेची आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आपल्या 100% ती येणार. आणि आपलं शहर कंपेअर टू न्यू बॉम्बे, कंपेअर टू पिंपरी चिंचवड नगरपालिका जशी बदलली आणि ज्या पद्धतीने नवी मुंबई शहर बदललं, तसं माझ्या महाराष्ट्रालाच्या असलेल्या ग्रामीणच्या नगर परिषदेमध्ये सगळ्यात जर 1 नंबरची नगर परिषद कुठली होणार असेल तर ती माझी जुन्नर शहराची नगर परिषद करण्यामध्ये आपण 100% यशस्वी होणार आहे. आपण निश्चितपणे राजकारण करत असताना आता इथून पुढे ह्या व्यवस्थेच्या निमित्ताने माझ्या शब्दावर विश्वास ठेवून एक चांगलं डेव्हलपमेंटचा प्लॅन आपण तयार करू. आणि कुठल्याही मी पाहतोय गेले 10 वर्ष तालुक्यामध्ये मी कधीही राजकीय गट किंवा धार्मिक गट घेऊन कुठेही गटतट किंवा भांडणं किंवा राजकारण केलेलं नाही, ते माझ्याकडे होणार नाही. कारण मला जो पैगाम आहे परमेश्वराचा, ऊपरवाला का एक पैगाम मैं लेके आया हूँ. क्या लेके आया है की ह्या संपूर्ण मातीमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा.
या सर्वांसाठी या संपूर्ण वैभव संपन्न हिंदुस्थानाच्या असलेल्या मातेमध्ये आपला सर्वांचा आपला ऐश्वर संपन्न अशा पद्धतीचा विकास करणं आणि आपल्या सर्वांना डेव्हलप करणं ही जबाबदारी घेऊन मी हा पैगाम घेऊन आलेलो आहे. निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊया आणि आजचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आपल्या सर्वांचं आणि पत्रकार बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इतिहासामध्ये 6,90,00,000 आणि 1,000ची कामं त्यामध्ये सोनेरी परिसरामधून काँक्रिटीकरणासाठी 2,02,00,000 रुपये. सोनेवाडी इथला एक रोड दादा एकदा आमच्याकडे गणपतीसाठी आले होते. दादांनी रोडची अवस्था पाहिली. दादांना सहज बोललो, दादा हा रोड खराब झालाय. संतोष भाऊंनी अतिशय त्याच्या मागं पाठपुरावा केला आणि दादांनी त्या रोडसाठी 14 लाख रुपये टाकले आणि रस्त्यासाठी दादाचे 30 लाख रुपये सोनेरी विकासमधून आहेत. आणि महत्वाचा रोड जो आपलं गाव धरणामुळं एक बाजूला पडलं होतं ते गाव जोडण्याचं काम दादांच्या माध्यमातून आता कुसूर पुढे जोड रस्ता 1,20,00,000 या ठिकाणी आहे. त्यामुळे महत्वाचं काम आम्हाला आहे की आपलं गाव आता बाकी गावांना जोडलं जाणार आहे. ज्या एसट्या आपल्या समुद्रवाडी मार्गे जायच्या असतं त्यातल्या काही प्रमाणात आपल्या गावाच्या मार्गे पुढे जातील दादांच्या आशीर्वादाने. फॉरेस्टमध्ये दादांनी 2,43,00,000 काम आपल्या शोधण्यासाठी दिलेले आहे. आम्ही सगळे कुसुमवासीय भाग्यवान आहोत आणि आपल्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी शिवनेर परिसर विकास माध्यमातून या ठिकाणी जुन्नर तालुक्याचं भूषण कार्यसम्राट आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहे. मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच विविध पदाधिकारी असतील, जमीनबाई काकडे असतील, इतर गावून आलेले सरपंच, उपसरपंच, गावातील ग्रामस्थ, फॉरेस्टचे अधिकारी यांचं सर्वांचं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं विकासाची गंगा दादांबरोबर जेव्हापासून आलोय, जेव्हापासून दादांबरोबर गाव जोडलं गेलंय तेव्हापासून मी पाहतोय आणि मला एक छाती भरून येते. राजकीय बोलणार नाही, परंतु कुसूरच्या इतिहासामध्ये आमच्या उपसरपंचांनी आताच सांगितलं, कुसूरच्या इतिहासामध्ये कोटी रुपयाचा निधी दादा फ्लॅक्स करत असताना मला कोटी लिहिता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे की कुसूर गावचा विकास होत असताना तुमचा तर सिंहाचा वाटा आहेच, परंतु आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांचा देखील त्या ठिकाणी पाठबळाच्या रूपानं एक खारीचा वाटा आहे. तुमच्या माध्यमातून देखील एक दुसरं महत्वाचं काम झालं ते म्हणजे आदर्श ग्राममध्ये महेशदादा रानगे असतील, त्यांना आणण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांनी केलेलं आहे. कारण त्या ठिकाणी दादांचा शब्द होता का शिवजन्मभूमी आहे आणि कुसूर गावचा विकास झाला पाहिजे. तर आज या ठिकाणी जरी महेशदादा उपस्थित नसलं तरी त्यांचं देखील या ठिकाणी योगदान आहे आणि भविष्यात काळामध्ये महेशदादांच्या माध्यमातून देखील कुसूर गावामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं होणार आहे. मी ग्रामस्थांना या निमित्तानं विनंती करत आपण असंच आमच्या पाठीमागं कायम राहा, जेणेकरून कुसूर गावचा कायापालट करता येईल. बाकीच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या वारंवार चालू राहतील. राजकारणाच्या वेळेला राजकारण चालू राहील, पण विकासाच्या वेळेला विकासाची कामं करू. आज या ठिकाणी आमचे सर्व सहकारी पक्षाचे असतील, परंतु आनंद झाला या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. विकास कामांचा भूमिपूजनाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून अतिशय मोठमोठ्या रकमेची रस्त्यांची कामं असतील, इतर शिवनेरीवर जी विकास कामं असतील त्यासाठी जो निधी टाकला, दादा मी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो. अतिशय चांगले असे आपण आमच्या गावच्याकडं अगदी
आपलंच गाव समजून लक्ष देत आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आमची ज्या ज्या काही अडचणी असतील, पाण्याची योजना अजून काही मार्गी लागायच्या किंवा काही नवीन रस्ते अजून करावं लागणार आहे, त्या संदर्भात आम्ही ग्रामस्थापनाकडे वेळोवेळी मागणी करू. आपण ती करणार अशी आम्हाला निश्चित खात्री आहे. आमचं गाव फार चांगलं आहे. आमच्या गावासारखा एकोपा कुठल्या गावात दिसत नाही. आमच्या गावाचा म्हणजे आता शिवगिरी किल्ला, या शिवगिरी किल्ल्यामध्ये सर्व गावातल्या लोकांची सत्ताची पाळी त्या ठिकाणी असते. आमच्या गावाचा ठाकर समाज सुद्धा हा सत्ताचा दिवस भंग घालण्याकरता आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आमच्या गावातली जेव्हा पालखी निघते गावातून शिवायची बघितली तर प्रत्येकाच्या डोक्यावरती कळशी असतात. तो कुठल्या समाजाचा आहे, कुठला आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, हा विषय कुसूर गावामध्ये कधीही नसतो. तो सर्व प्रश्न हे एक मताने आणि एका विचाराने सोडवण्याचा प्रयत्न करतात. आपण आपल्या शिवगिरी किल्ल्याचा आणि आमच्या गावाचा विकास करण्याचा बंधोय आपण मनामध्ये घेतला. त्याबद्दल मी आपल्याला शब्दशः माझ्या वतीने धन्यवाद देतो, वारकरी संप्रदायाच्या वतीने धन्यवाद देतो. आपण धर्माचं काम करता, छत्रपतीचं काम, शिवगिरी किल्ल्याचं काम म्हणजे धर्माचं काम करतात. आणि धर्माचं काम करणाऱ्याच्या पाठीमागं आमच्यासारख्यांनी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. पुणे ग्रामस्थांना आपल्याला धन्यवाद देतो. सर्व असणारी कॉन्ट्रॅक्टर मंडळी, सर्व असणारी ऑफिसर मंडळी त्यांना धन्यवाद देतो. सकळ विश्वानी एकमेव राजा का म्हणावं लागत आहे की ज्या माणसाच्या असलेल्या प्रमुख व्यवस्थेच्या 36 असलेल्या तुकड्यांच्या सैन्यामध्ये ज्या जबाबदाऱ्या होत्या त्यापैकी 19 जबाबदाऱ्या या असलेल्या हिंदुत्वाबरोबर मुस्लिम समाजाच्या सुद्धा सेनापतीच्या खात्यावर होते. म्हणून त्यांची जय म्हटली जाते. शेवटी कुठेही जातपात नाही आणि कुठेही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये रयतेच्या संरक्षणाखेरीज स्वतःच्या आयुष्याची भूमिका त्यांनी या जनहिताच्या असलेल्या स्वराज्यासाठी उभी केली. हा एकमेव राजा आणि म्हणून त्या राजाला जनकल्याणकारी म्हटलं जातं. आणि त्यांचा जन्म या किल्लेश्वर झाला आणि त्या किल्लेश्वरच्या जन्माने करता त्यांच्या असलेल्या येण्याने करता त्यांनी जो पहिला जर कुठला जर श्वास आणि सूर्य जर कुठं पाहिला असेल ती ही भूमी छोटी भूमिका ही छत्रपती शिवरायांची किल्ले शिवरायांनी म्हटलं जातं याला. आणि मग आधीची जबाबदारी काढली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दरवर्षी ते जेव्हापासून सत्तेमध्ये आले आणि मी तसा आपला झालोय आम्ही बरोबरने इथे बरंही त्या ठिकाणी अभिषेक करतो आणि विशेष म्हणजे खाली सुद्धा सभा घेतो. मला सांगा आता 2 वर्ष झाले शिवजयंती कशी होते तुम्ही सांगा पुसत कशी शिवजयंती होते. आधी शिवजयंती व्हायची बाजार समितीच्या यार्डमध्ये आणि आता शिवजयंती पत्रकार साहेब कुठे होते खुल्या मैदानामध्ये. माझा राजा खुला होता, ओपन मनाचा होता, सर्वांना बरोबर घेऊन जाणार होता. पण ते शिवजयंतीचं लक्ष त्या शिवजयंती विशेष महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि मग त्या शिवजयंतीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा पर्यटनाचा आराखडा आणि तालुक्याचा विकास करण्याचं स्वप्न आपण पाहिलं. तुमच्या आशीर्वादाने मी तालुक्याचा आमदार झालो, मी या तालुक्याचा सेवक झालो. पण खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या परिवर्तनाचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली. प्रत्येक घटक या परिवर्तनाच्या निमित्ताने एकत्र येणं ही काळाची गरज आहे. पक्षाच्या असलेल्या भूमिकेशी काम करणं 30 दिवसांसाठी 40 दिवसांसाठी ठीक आहे. एखाद्याला समजा पवार साहेबांचे विचार आहे आवडतात, त्यांनी 40 दिवस पवार साहेबांचं काम केलं दुमत नाही. एखाद्याला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा शिवसेना पक्ष आवडतो, त्यांनी 40 दिवस शिवसेनेचा पक्षाचा प्रचार केला त्यामध्ये दुमत नाही. कोणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेबांचा विचार आवडतो त्याचं काम केलं. कोणी इंदिरा गांधींचं स्वप्न आहे सोनिया गांधीच्या असलेल्या काँग्रेसचं काम केलं. परंतु भारतीय जनता पार्टीचं असलेलं आता एवढं मोठं सरकार राज्यात आणि देशात आहे, कुणाला भाजप म्हणून काम करावं असं वाटतं. पण या 40 दिवसाच्या पलीकडे जर काय राजकीय व्यवस्थेत कुठली गोष्ट असेल तर ती विकासाची गोष्ट आहे, ती एकजुटीची गोष्ट आहे, ती समांतर विचारांची गोष्ट आहे की ज्या भारत भूमीचा आदर करत असताना भारत माता की जय म्हटल्या तर छाती आम्ही म्हणून फुटते, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्या तर जेव्हा छाती आम्ही म्हणून फुटते, त्या स्वराज्याचे तुम्ही आम्ही घटक आहोत. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा आपल्याला खरा तो एकच धर्म मानवतेचा धर्म आपण स्वीकार करायची गरज आहे. आज ज्यावेळेला उपसरपंच या ठिकाणी प्रसंग मांडत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की माझ्या कुसूर गावामध्ये 6 कोटी रुपये
येणं आणि त्याची उद्घाटन आपल्या डोळ्यासमोर होतं, हा आम्हाला स्वप्नाचा भास असल्यासारखं वाटतो असं त्यांचं प्रश्न सत्यामध्ये उतरलं. आज तालुक्याच्या 12.5 कोटीची उद्घाटन होत आहे. त्याच्यामध्ये फॉरेस्ट असेल, पुरातन खाता असेल, त्याच्यामध्ये PWD असेल, त्याच्यामध्ये नगरपालिका असेल. 1 कोटी रुपयांची एलईडी बँडचे रस्ते, रस्ते आता होत आहेत. महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये खरं मला विशेष कौतुक आणि आज आनंद वाटला की आज रामेश्वर शास्त्रीचं खरं माझ्या मध्ये झालेलं नाही. पत्रकार महोदय आज या ठिकाणी मस्कर सर किंवा गांधी साहेब बसले किंवा आपला आमचे सुरेश वाणी साहेब आले. मला आठवते तो दिवस की मी ज्यावेळेला तिकीट मागलेला मातृश्रीला धापा करत होतो त्यावेळेस सुद्धा मला रामेश्वर शास्त्री भेटले. माझा संघर्ष त्यांनी डोळ्यांनी पाहिला आणि आज या ठिकाणी विधिमंडळामध्ये ते भेटत असतात, विविध कामं घेऊन ते सरकारच्या दर्जामध्ये असतात. आणि विशेषत्वाने आज या कार्यक्रमाचा उद्घाटन कुसूरच्या पुळीमध्ये होत असताना, कारण त्या छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याची नोंद ज्या सातबाराच्या गावावर आहे त्या गावचं नाव कुसूर आहे. केवढा मोठा अभिमान आहे कुसूर गावाला, केवढा मोठा वैभव संपन्नता मिळालेली आहे. तुमच्या नावावर छत्रपती शिवरायांची मालकी हक्की आम्ही म्हणजे सारी गोष्टी नाही. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला आपली उपस्थिती मला अतिशय दुग्ध क्षत्र योगासारखी वाटली. आपलं येणं आम्हाला आनंदाचं वाटलं. निलेश चव्हाण आणि संतोष नेत्र कालपासून त्याचे सर्व सहकारी इथे बसून खालच्या सगळ्या असलेल्या फ्लॅग्स लावलं किंवा या उद्घाटनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवलं, या सगळ्या गोष्टी या तरुणांनी खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साकारल्या. पण मला एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की जुन्नर बदलत्या जुन्नरमध्ये आपण सर्वांची भूमिका आता या तालुक्याला बदलण्याची ठरलेली आहे. आणि विकासाचा टप्पा आखत असताना आपण सर्व मंडळी या पद्धतीने आमदार चांगला दिला. इथून पुढच्या काळामध्ये नगरपालिका, इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती ही का तुम्हाला सांगतो योग्य माणसाच्या हातामध्ये आले पाहिजे. कारण जेवढा अधिकार आता ग्रामपंचायतला आलाय, तेवढा जिल्हा परिषदला आलाय, तेवढा पंचायत समितीला आलाय. या सर्वांच्या माध्यमातून चांगली माणसं पदावर जाणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याचं कुसूर गाव हे गाव जर तुम्ही आदर्श ग्राम आणि दत्तक घेतलं तर त्याचा फार मोठा लौकिक तुम्हाला मिळेल. आणि तसंच झालं. आज महेश दादा लांडगे काल काळवडीला येऊन गेले. आज भेटी असं त्यांना जमलं नाही, परंतु महेश दादांनी मला निरोप दिलाय की जेवढ्या ताकदीने आणि जेवढ्या असलेल्या कामाच्या निमित्ताने आपल्या समाजाची अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे मी निश्चितपणे या गावचा विकास करेन. त्यांच्या हातामध्ये मोठ्या इंडस्ट्री आहे, त्यांच्या हातामध्ये मोठ्या कंपन्या आहेत आणि जास्तीत जास्त कंपन्यांच्या माध्यमातून फंड ते या ठिकाणी मी आता एवढा आपला उद्याचा नवरात्रचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या मी एकत्र बसणार आहे. आणि आपण जी सगळी कामं आहेत त्या कामाचा सगळ्यात पाठपुरावा तुमच्या मनातली जी काही कामं आहेत ती या गावाच्या असलेल्या व्यवस्थेच्या निमित्ताने आम्ही एकत्र बसून साकारणार आहे. या आदर्श कुसूर म्हणजे छत्रपती शिवरायांच्या या भूमीच्या कुसूर गावाला मी अतिशय सुंदर पद्धतीचा डेव्हलपमेंटचा चेहरा ग्रामीणचा बनवू इच्छितो. त्याच्यासाठी हा शब्द आमच्या त्यांच्या मंत्रिसभेचा मला मगाशी फोन आला की मी येत नाही, परंतु माझ्या ग्रामस्थांना सांगा, कुसूर ग्रामस्थांना की आपण दोघेही मिळून भविष्यामध्ये एक सुंदर पद्धतीचं मॉडेल कुसूरचं बनवूया. ज्यावेळेला किल्ले शिवनेरी उतरून लोक खाली येतील त्यावेळेला आवर्जून त्यांनी कुसूर पाहायला आलं पाहिजे. इतकं सुंदर आपल्याला कुसूर बनवायचं आहे, वेल डेव्हलप कुसूर आपल्याला बनवायचं आहे. हे चांगली उद्यानं, चांगली गार्डन, लोकांना बसायची पार्किंग व्यवस्था, रस्ते चांगले, सिमेंट कॉन्क्रीटचे, हे सगळं आपल्याला करायचं आहे. किल्ल्याच्या अवतीभोवती फिरताना लोकांना असं वाटलं पाहिजे की या ग्रामीणचा जो चेहरा आहे हा चेहरा खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने बदलला आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं काम आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर उभं करू. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल. ज्या ज्या एजन्सी काम करणार आहेत त्या सर्व एजन्सीचं महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या तालुक्याचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांचं कौतुक करेल की आपल्या कामाच्या आणि आपल्या भावाच्या निमित्ताने निश्चितपणे या तालुक्याच्या विकसित असलेल्या विकासाच्या दृष्टीने आपण भक्कम आणि दर्जेदार पाऊल टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. कुसूर गावचे सगळे ग्रामस्थ, सरपंच आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय जय महाराष्ट्र. प्रत्येक माणसाला जुन्नर तालुक्याचा आमदार आपला माणूस खऱ्या अर्थाने भावतो. दादा काय सांग? मला आपल्याला माध्यमातून सांगावं की महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक फंडाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत लोक
फक्त त्या फंडाची चर्चा करत होते किंवा एखाद्या चातक पक्षाप्रमाणे त्या फंडाची वाट पाहत होती, परंतु अतिशय सुंदर पाठपुरावा करण्यामध्ये मी यशस्वी ठरलो. खरं तर मधल्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी एकत्र बसलो, त्याच्यामध्ये विविध असलेल्या फंडाचा अभ्यास करत असताना आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून माझी गोष्ट लक्षात आली की जर या खात्याच्या असलेल्या मंत्र्यांची जर आपण त्या पद्धतीचा जर पत्रव्यवहार केला आणि फॉलोअप केला तर आपल्याला यश मिळेल. आणि आज तालुक्यामध्ये अल्पसंख्याकाचं पुणे जिल्ह्याच्या ग्रामीणच्या 13 तालुक्यामध्ये मला अभिमानाने सांगावं लागेल की जो एकमेव फंड आला तो 91 लक्ष रुपयाचा फंड फक्त माझ्या मुस्लिम बांधवांसाठी आला. आळेफाटा, राजुरी, उंच खडक, पारुंडे, चिंचोली, त्यानंतर सिया समाज जुन्नर, सुन्नी समाज जुन्नर, आपला बादशाह तलाव जुन्नर, या सगळ्या लोकांसाठी हा भरीव मदतीचा निधी आला. त्याचे उद्घाटन आज होत आहेत. त्याबरोबरीने किल्ले शिवनेरीच्या असलेल्या विकासाच्या पर्यटनाच्या निमित्ताने जो फंड आला त्या फंडामध्ये आपण चालू वर्षी जवळजवळ 12.5 कोटी आणण्यामध्ये यशस्वी ठरलो. त्याची सुद्धा आज उद्घाटन होत आहेत. सगळे आजूबाजूचे रस्ते होत आहेत. जुन्नर शहराचे एलईडीचं 1 कोटीचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. आपण पाहताय वेशीची वेस असेल किंवा आज शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, या ठिकाणापासून तर मधला जो मार्ग आहे, जी मार्गक्रमिक आहे, तिथे सुद्धा सुंदर पद्धतीचा आज विद्युत रोषणाई उभी झालेली आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, जॉगिंग ट्रॅक होत आहेत आणि जुन्नर शहर बदलत आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होणं आणि जॉगिंग ट्रॅक येणं याचाच अर्थ की ह्या जुन्नरच्या असलेल्या विकसित भूमीला निश्चितपणे आज इतक्या वर्षात जी परंपरा आहे त्या परंपरेमधून ऐतिहासिक क्षणाला आम्ही विकासाचा असलेला जोड देऊन एक विकासाच्या दृष्टीने या शहराला निश्चितपणे आम्ही चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन या महाराष्ट्राच्या समोर ठेवतोय. पुढच्या काही दिवसामध्ये निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये इतक्या 150 वर्षाच्या नगरपालिकेच्या असलेल्या व्यवस्थेच्या निमित्ताने ज्या लोकांनी कामं केली, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा शिवसेना पक्ष असेल, आत्तापर्यंत लोक आली आणि लोक गेली, परंतु त्या सत्तेमधून कुठल्याही सर्वसामान्याचा कधीच विकास झाला नाही, फायदा झाला नाही. पण मी आता जुन्नर तालुका आपला माणूस आपल्या आघाडीने हा पक्ष रजिस्ट्रेशन केलेला आहे. त्याचं उद्घाटन त्या कार्यालयाचं आज सायंकाळी 6 वाजता आहे. आणि मला सांगायचं की या असलेल्या विकासाच्या आघाडीला आपला माणूस म्हणून मी ज्यावेळेस ही जबाबदारी स्वीकारली तर मी आपल्याला खात्रीने सांगेल, आपल्या माध्यमातून वाणीसाहेब आपल्या आवाजाच्या माध्यमातून सांगेल की निश्चितपणे जुन्नर शहराच्या असलेला उद्याचा जो जनतेचा कौल आहे तो माझ्या आघाडीबरोबर राहणार आहे. कारण याच्यामध्ये कुठले राजकारण नाही, याच्यामध्ये कुठला पक्ष आणि याच्यामध्ये कुठली जात नाही. आतापर्यंत वारंवार पद्धतीने हिंदू मुस्लिम करून सत्तेसाठी एकत्र यायचं आणि सत्तेनंतर एकत्र मिळून ती सत्ता एकत्र पद्धतीने ती लोकांना उपेक्षित ठेवून त्या सत्तेचं वाटप करायचं. त्या वाटपाच्या निमित्ताने ही दोन्ही असलेल्या व्यक्तिमत्वांच्या नेतृत्वाला लोकांनी आता इथून पुढच्या कालखंडामध्ये फुलस्टॉप देणार आहेत. आणि त्या फुलस्टॉप नंतर आपल्या माणसाचा आणि सर्वसामान्य हिताचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी विराजमान होणार आहे. आणि मी खात्रीने सांगेल की उद्या महाराष्ट्राच्या असलेल्या नवी मुंबई किंवा पिंपरी चिंचवड शहराची जशा पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे त्या डेव्हलपमेंटचा आधार घेऊन चांगल्या पद्धतीचं शहर कंपेअर टू नवी मुंबई, कंपेअर टू पिंपरी चिंचवड अशा पद्धतीवर या जुन्नर शहराचा विकास केल्याशिवाय आम्ही मंडळी थांबणार नाही. ही खात्री माझ्या मनामध्ये आहे, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि नक्की त्या विश्वासाला ही सर्वसामान्य जनता पात्र राहील. आणि ही भूमिका या ठिकाणी सांगत असताना आजचा अल्पसंख्याकाचा जो निधी आहे तो निधी वितरित करत असताना माझ्या मुस्लिम बांधवांनी माझ्या या असलेल्या कामाबद्दल खूप समाधान व्यक्त केलेलं आहे. सर्वसामान्यांचं समाधान हेच माझ्या आमदारकीचा असलेलं ऐश्वर्य आहे. त्यांचं समाधान, त्यांचं काम, त्यांची आपुलकी आणि त्यांचा विकास हीच माझ्या आमदारकीच्या ऐश्वर्याच्या खुर्चीच्या निमित्ताने असलेली सेवा आहे. आणि म्हणून त्या सेवेच्या निमित्ताने मी सदैव आपल्या माध्यमातून या जनतेच्या हिताच्या कामासाठी तत्पर आहे. सरळ आहे की भाजपला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचा आदर न घेता आणि नंतर शेवटच्या टप्प्यात मनसेची तिकडे घेऊन एकमेव महाराष्ट्रात निवडून आलेला हा आमदार हा इतका तत्परतेने वागतो, बोलतो आणि विशेष म्हणजे मी सगळ्यांशी विनम्र वागतो. असं मला कुठलाही अहंकार नाही, कारण माझ्या जनतेचं स्वप्न माझ्या डोळ्यासमोर दिसते, त्यांची कामं माझ्यासमोर दिसतात. माझ्या डोळ्यासमोर हे तुटलेले फुटलेले रस्ते, आतापर्यंत न झालेले कधीचे असलेले आतापर्यंत इतक्या वर्षाची मागणी असलेले ब्रिज आणि लोकांच्या असलेली डेव्हलपमेंट माझ्या डोळ्यासमोर मला विनम्र व्हायला भाग पडलेला आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून तर विधिमंडळातल्या सर्व सदस्यांच्या असलेल्या सर्व पक्षीय लोकांबरोबर एक सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून आहे. त्यांना असं वाटतं की हा आमदार सर्वसामान्य जनतेतून निवडून आलेला आहे. हा प्रत्येक पक्षाला असं वाटतं, भाजपला वाटतं की शरद सोनवणेची चांगली भूमिका आहे, जर ह्या माणसाला जर आपण सहकार्य केलं तर उद्या हा आपल्या पक्षाबरोबर संपर्क ठेवू शकतो
किंवा हा उद्या अजून इतर पक्षावर सपोर्ट ठेवू शकतो, पण माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांच्या भूमिका पक्षाच्या संपर्काचा आहे त्याच्यापेक्षा माझा एक वेगळा पक्ष आहे, तो पक्ष आहे माणुसकीचा पक्ष, इन्सानियत का जी गोष्ट आहे त्या पक्षासाठी, त्या माणसांसाठी, या मातेसाठी, या स्वराज्याच्या असलेल्या भूमीसाठी तत्परतेने काम करणं आणि हेच कौशल्य आहे जो आशीर्वाद खरं तर या शिवभूमीने आम्हाला दिलेला आहे. या रयतेचं राज्य, रयतेच्या हिताचं राज्य, रयतेचा विकास आणि हे विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही काम करतोय. याचाच अर्थ की मुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व मंत्रिमंडळ असेल किंवा हे सरकार असेल, या सरकारच्या सगळ्या असलेल्या कामकाजामध्ये निश्चितपणे आम्ही एक सलोख्याचे संबंध ठेवून काम करतो, तिथं राजकारण करत नाही. आणि म्हणून हा आजचा जो फंड दिसतोय किंवा जी मदत दिसते किंवा जे सलोख्याचे संबंध दिसत आहेत एकमेव जरी असला तरी त्यांच्या हृदयामध्ये बसून मी काम करतोय, हेच त्याच्या पाठीमागचं इंगित आहे. आपण आमदार होऊन 2 वर्ष झालेले नाही, आपण सुमारे 12 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. कामाची गुणवत्ता मात्र ठेकेदाराकडनं चांगली राखली जात नाही. याचं उदाहरण देता येईल म्हणजे शहरामधून जी एंट्री होते त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून LED बसवले जातात. यासाठी आपण 1 कोटी रुपये दिलेले आहे. मात्र जे दिवे खरेदी केलेले आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे अशी चर्चा होते. आमदार साहेब आपण काय सांगता? चर्चेवर मी विश्वास ठेवत नाही. असा जर काय पुरावा तुमच्याकडे असेल आणि LED जर समजा चुकीची असेल, LEDचं काम जर कोणी वितरित करताना आताचं नवीन काम जर समजा, मी तुम्हाला सांगतो दाव्याने, जे कॉन्ट्रॅक्टर किंवा जे ठेकेदार किंवा जे सिस्टीममधली माणसं करतात, नगरपालिका माझी नाही, नगरपालिका चालवणारी वेगळी माणसं आहेत. नगरपालिकेला नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा आहे, काम करणारी माणसं वेगळी आहेत. परंतु मी तुम्हाला अतिशय सांगेल जबाबदारीने, त्या ठिकाणची सखोल चौकशीचं पत्र मी इथून मागच्या काळात दिलेलं आहे की LEDचा जो फंड वितरित करणार आहे त्याच्या अगोदर मला त्या LEDची मी पाहणी करणार आणि माझं समाधान झाल्यानंतर, माझ्या जनतेचं समाधान झाल्यानंतर त्या LEDचा आपण फंड वितरित करणार असं पत्र माझं 3 महिन्यापूर्वी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर DPO जिल्हा परिषदला मी दिलेलं. काम केलेलं आहे, कामाची गुणवत्ता चांगली नसेल किंवा दिवे खरेदी करताना काही हेराफेरी झाली असेल तर सदर कामाची आपण चौकशी लावणार. नुसता चौकशी नाही लावणार तर त्याचे कपडे काढून त्याला गाडवा बसून त्याचे धिंड मी जुन्नरमधून काढणार, हे लक्षात ठेवा. हे मी जबाबदारीने बोलतोय. ज्या माणसाला जर माणूस कळत नसेल, या सरकारचा फंड आणि माझ्या जनतेचा घाम आणि त्याची जर समजा भूमिका कळत नसेल तर अशा माणसाला समाजामध्ये गाढवासारखं फिरवणं ही माझी जबाबदारी आहे, ही माझी नैतिकता मी ते केल्याशिवाय राहणार. पण मनसेमध्ये असतानाही आज नवीन एका पक्षाची घोषणा केली आहे, नेमका याचा हेतू आणि उद्देश काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेला काम करत असताना पक्षीय मतावर ही स्थानिक स्वराज्याची लोक मतदान करणार नाही, कारण लोक आता राजकीय पक्षांना करणार. राष्ट्रवादी असेल तर शिवसेना असेल आणि त्यांची परिस्थिती पाहता मी जनमानसाचा आवाज घेता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी हा मी माझा पक्ष उभा केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मग उद्याच्या नगर परिषद असेल किंवा उद्याचे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, निर्भीडपणाने आम्ही ही निवडणूक लढणार, कुणाशीही युती करणार नाही. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जबाबदारीने सांगतो, गर्वाने नाही, अभिमानाने नाही, पण विश्वासाने सांगतो, अभ्यासपूर्वक सांगतो की हे जुन्नर शहर उद्या 100% 17च्या 17 जागा आपला माणूस आपल्या आघाडीला दिल्याशिवाय राहणार नाही, मला आपल्याला सांगायचं आहे. अनेकांनी आश्वासनं दिली, प्रत्यक्षात मात्र काही केलं नाही. आज आमदार शरददादा सोनवणे यांनी प्रत्यक्षात करून दाखवलेले आहे. राजकीय पक्षांवर लोकांचा विश्वास राहिला नाही. सर्वसामान्य जनतेला जो साथ देईल, त्यांची सुखदुःख जाणील, तोच खरा आपला माणूस आणि ते खऱ्या अर्थाने आज शरददादा सोनवणे यांनी दाखवून दिलेलं आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची छायाचित्रे लावण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे. परंतु वारुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाने महापुरुषांचे फोटो न बसवून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. शासनाच्या GRला केराची टोपली दाखवल्याने व महापुरुषांचा अवमान केल्याने युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संबंधित ग्रामसेवकाचा आज सकाळी 11 वाजता पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पाहुयात विस्ताराने. वारुळवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठांचे, देशासाठी ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं त्यांचे फोटो लावले नाहीत. काय ह्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. जवळजवळ महिन्यापूर्वी आम्ही महापुरुषांचे फोटो ग्रामपंचायतीमध्ये लावावेत म्हणून ग्रामपंचायतीला एक निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर जवळपास 15 दिवसांनी
एक फोन पण केला होता भाऊसाहेबांना, मुळूक भाऊसाहेबांना, की आपण फोटो लावले. फोटो कोणाचे लावायचे होते, का लावायचे होते? प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये महापुरुषांचे फोटो असते, म्हणजे ज्या महापुरुषांनी देशासाठी, माझ्यासाठी जे काही पंचायत राज व्यवस्था आहे त्याच्यासाठी जे काही कार्य केले, त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील आणि इतरही जे कोणी मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, गाडगे बाबा असतील, यांसारखे थोर समाज सुधारक आहेत, त्यांचे फोटो त्या कार्यालयात असावे अशी आमची मागणी होती. आणि आम्ही त्यांना महिन्यापूर्वी पत्रव्यवहार केला, निवेदन दिलं आणि त्यानंतर 15 दिवसांनी आम्ही भाऊसाहेबांशी दूरध्वनीवरून संपर्क केला, तर ते बोलले की 2 दिवसात आम्ही फोटो लावतो. परंतु महिना लोटला तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचे फोटो ग्रामपंचायतमध्ये आम्हाला आढळले नाही. तर मग आम्ही गांधीगिरी केली की एक फुलांचा गुच्छ त्या भाऊसाहेबांना आम्ही त्या ठिकाणी दिला आणि भाऊसाहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही 2 दिवसाच्या आत, म्हणजे आज आम्ही त्यांना ज्यावेळी गुच्छ दिला त्यावेळी 2 दिवसाच्या आत आम्ही फोटो लावून घेतो. आम्ही केवळ आज गांधीगिरी केली, परंतु जर 2 दिवसाच्या आत आजही फोटो नाही लावले तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला आणि संबंधित त्याला जे कोणी जबाबदार असतील पदाधिकारी, त्यांच्या तोंडाला काळे फासून बांगड्यांचा आयरा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. शासनाचं परिपत्रक नेमकं काय आहे? शासनाचं परिपत्रक असं आहे की शासकीय कार्यालयांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. ते आता माझ्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर शासकीय जी काही कार्यालय त्यांच्यामध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. त्याला एक क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे की कोणत्या मापाचे फोटो वगैरे असले पाहिजे. ते सर्व डिटेल्समध्ये आहे, ते मी तुम्हाला देतो. निधी पण पाहू शकतो. शासनाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतीला कळवलं असलं तरी ग्रामपंचायतीची मस्ती उतरत नाही. ही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नक्की कोणाच्या जीवावर कारभार करतात? ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्यांची सेवा करणं आपलं काम आहे. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नियोजन करणं असंही त्यांचं काम आहे. मात्र असं होताना दिसत नाही. जर शिस्तीत आणि नियमात काम केलं तर कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं वागण्याची वेळ येणार नाही. मात्र त्यांच्या ह्या नाकर्तेपणामुळेच कार्यकर्त्यांना आंदोलन करावं लागतात. सुरेश वाणी, आपला आवाज, वरळवाडी.